म्हटलं होतं ना, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे शोज कमी होणार आहेत. कारण पुष्पा 2 ज्याचं पॅन इंडिया रिलीज आहे तो चित्रपट आलाय आणि त्यामुळेच सगळीकडे त्याच चित्रपटाचे चर्चे आहेत. आणि मग आपला महाराजांचा चित्रपट खूप मागे पडतं असं कुठंतरी चित्र आहे, ते पण महाराष्ट्रामध्ये. असं आपण चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला सुरुवात करूयात. तर चित्रपटाने 13व्या दिवशी फक्त 5 लाख एवढेच कमवले आणि चित्रपटाने 14व्या दिवशी फक्त 15 लाख एवढेच कमवले. म्हणजे 2 दिवसात फक्त 20 लाख या चित्रपटाने कमवलेले आहेत. कारण चित्रपट पुढे जाऊ शकत नाही, कारण पुष्पा 2 नावाचा चित्रपट लागल्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा आणि त्याच चित्रपटाने थिएटर भरलेले आहेत. ठीक आहे. आणि चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालं आहे ते आहे 7,05,00,000 आणि चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालं आहे ते आहे 7,25,00,000 एवढंच फक्त. आणि चित्रपटाचा जो बजेट मला वाटतं कोणत्याच प्रोड्युसरने सांगितलं नाही, पण मला तरी वाटतं की प्रोडक्शन व्हॅल्यू याची किमान 10 ते 15 करोड एवढी असणार, त्याच्यामध्ये असणार 10 ते 15 करोडच्या. तर जर का 12 जरी असले तरी 7 करोडनी मला वाटतं की प्रॉफिट झालेला नाही अजून. तर जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहातच जायला पाहिजे, जेणेकरून आपले ह्या चित्रपटाचाही भाग दुसरा येणार आहे. त्यामुळे जर का दुसरा भाग यायचा असेल तर प्रोड्युसर लोकांना जर का ताकद हवी असेल तर मग चित्रपट चाललाच पाहिजे असं मला वाटतं. सो चित्रपट जर का छत्रपती संभाजी महाराजांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल तर तो चित्रपटगृहात जाऊनच पाहिला पाहिजे असं मला वाटतं. होप सो सगळे चित्रपट पुन्हा आपला चित्रपट आपल्या ट्रेंडिंगवर येईल आणि लोक बघायला जातील अशीच इच्छा करूयात. आणि रविवारचे म्हणजे आजचेच कलेक्शन उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतील. तोपर्यंत आपला यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा.